चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस शेड्यूल 2 ची जी भरती आले त्याच्यामध्ये परत काही विद्यार्थ्यांवर अन्याय होताना दिसून येत आहे. आता हा अन्याय नेमका कुणावर होणार, कसा होणार आणि कशा कारणामुळे होणार, त्यामध्ये तुम्ही येता का? म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. फक्त तुमचा 2 मिनिट वेळ द्या आणि ह्या अन्यायापासून कसं वाचता येईल किंवा नेमका अन्याय काय होतोय, ह्याला सोल्युशन काय आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या. सर्वप्रथम तर विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस शेड्यूल 2 चं जे भरती आहे ते मेरिट लिस्ट वर तुमचं सिलेक्शन होणार आहे, म्हणजे तुमच्या पर्सेंटेज बेस वरती. हा फंडा क्लिअर आहे. दुसरी गोष्ट, आपला जो मेन टॉपिक आहे की काही विद्यार्थ्यांवर किंवा काही जणांवर अन्याय होणार, जसं की जीडीएस शेड्यूल 1 जानेवारी 2026 मध्ये जी भरती आली होती 28,000 पदाकरिता. त्याच्यामध्ये जे विद्यार्थी समजा लॉकडाऊनच्या अगोदर पासआउट झालेले होते त्यांचे पर्सेंटेज प्लस जे विद्यार्थी लॉकडाऊन नंतर पास आउट झालेले त्यांचे पर्सेंटेज, म्हणजे लॉकडाऊनच्या बिफोर आणि लॉकडाऊनच्या आफ्टर पास आउट जे विद्यार्थी झाले त्यांच्या पर्सेंटेज मध्ये खूप जास्त पर्सेंटेजची तफावत आहे, म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे. लॉकडाऊनच्या पूर्वी 80-85 हे हायेस्ट पर्सेंटेज असायचे. बेसिकली 90 पर्यंत हा पर्सेंटेज असायचे लॉकडाऊनच्या पूर्वी, कारण त्यावेळेस फिजिकल स्वरूपामध्ये एक्झाम व्हायची. परंतु लॉकडाऊनच्या टाइम पिरियड मध्ये काय झालं, ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाल्या आणि विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी अभ्यास नव्हता त्यांनी ऑनलाईन रट्टा मारून काय केलेलं आहे, 90, 95, 98% पर्यंत त्यांचं त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे. चांगली गोष्ट आहे, आनंदाची. परंतु याचा तोटा आणि फायदा काय होतोय, तर विद्यार्थी मित्रांनो जे लॉकडाऊनच्या अगोदर पास आउट आहेत तर विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला तर या ठिकाणी त्यांनी खरी मेहनत घेऊन सुद्धा पर्सेंटेज कमी असल्या कारणानं त्यांचं सिलेक्शन होत नाहीये लास्टच्या लिस्ट पर्यंत, किंवा झालं तर शेवटच्या लिस्टला होत आहे. हा एक त्यामागचा सगळ्यात मोठा लॉस आहे काही विद्यार्थ्यांचा. त्याच्यासोबत दुसरा फायदा, आता लक्षात घ्या, फायदा आणि नुकसान म्हणजे नफा तोटा ह्या दोन्ही गोष्टी सोबतच होत असतात. इथं हा झाला तुमचा लॉस थोडक्यामध्ये, ठीक आहे. आणि याच्यामध्ये फायदा काय, जे विद्यार्थी लॉकडाऊनच्या अगोदर लॉकडाऊनच्या नंतर पास आउट झाले तर, किंवा लॉकडाऊनच्या अगोदर सुद्धा पर्सेंटेज ज्यांना एक 90 ते 95 रेंज मध्ये आहेत त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी फास्ट स्पीडने होत आहे, म्हणजे मेरिट लिस्ट फर्स्ट किंवा सेकंड मध्ये त्यांचं सिलेक्शन होत आहे. हा त्याचा झाला फायदा. मग तुम्ही म्हणाल मग विद्यार्थ्यांवर अन्याय कसा होतो. आता ही गोष्ट त्या विद्यार्थ्यांना विचारा ज्यांनी खरंच अभ्यास करून ऍक्च्युअल 85-90च्या जे रिअल पर्सेंटेज घेतले होते आणि ज्यांनी फक्त ऑनलाईन रट्टा मारून 95 ते 98च्या रेंज मध्ये घेतले होते त्यांचं सिलेक्शन होतं. जे विद्यार्थी खरंच अभ्यास करतात ते त्या ठिकाणी मिस होत होते. याचं दुःख फक्त त्याच विद्यार्थ्यांना माहित असतं. अशा खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत, आपल्याला अन्याय होतोय. तसेच आपल्या मागच्या बॅच मधल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा म्हणणं होतं की याच्यावर काहीतरी उपाय झाला पाहिजे किंवा सिलेक्शन प्रोसेस मध्ये काहीतरी चेंज झाला पाहिजे. त्यानंतर आपण शेड्यूल 1 ची जी भरती आली होती त्याच्यानंतर एक जेडीएसच्या पोस्ट ऑफिसला डिव्हिजनल हेड ऑफिसला त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं की या भरतीमध्ये जर चेंज करणं पॉसिबल आहे, करणं असेल तर नक्कीच करायला पाहिजे. त्याचं प्रतिक्रिया किंवा त्याचं उत्तर म्हणून पुढे चालून याच्यावर नक्कीच विचार केला जाईल, कारण की ही जीडीएस शेड्यूल 2 ची भरती येणार होती, त्यानंतर नोटिफिकेशन निघणार होतं, जागा सगळ्या फिक्स झालेल्या होत्या असं तेथील उपस्थित अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. स्वतः आम्ही आणि आमच्या टीम सोबत त्या ठिकाणी जाऊन आलेलो, तर त्यावेळेस त्यांचं म्हणणं त्या प्रकारचं होतं. सो त्या ठिकाणी आपल्याला इथून पुढे येणाऱ्या भरतीवर त्याचा फायदा मिळणार आहे. तत्पूर्वी आता इथे या ठिकाणी सिलेक्शन पर्सेंटेज मध्ये असल्यामुळं या विद्यार्थ्यांना थोडस या ठिकाणी आणखी नुकसान आहे. त्याच्यात नक्कीच नेक्स्ट भरतीमध्ये काहीतरी चेंजेस होतील असं वाटतं, ठीक आहे. दुसरा पॉइंट आहे कोरोना काळातील पर्सेंटेजचा फायदा का तोटा. आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दोन्ही गोष्टीत फायदाही आहे आणि तोटाही आहे, परंतु फक्त मेरिट लिस्ट मध्ये नाव येण्यासाठी तुमचं पर्सेंटेज जेवढ्या प्रमाणात मॅटर करतं तेवढ्या प्रमाणात आणखी 2 गोष्टी मॅटर करतात. त्या म्हणजे पहिलं तुमचं पर्सेंटेज 1 नंबर, 2 नंबर तुमची कॅटेगरी, 3 नंबर तुमचं प्रेफरन्सेस. कॅटेगरी किती आहे, तुमचे पर्सेंटेज किती आहे, तर कॅटेगरी कोणती आहे आणि तुम्ही प्रेफरन्स ग्रामीण भागात दिले आहेत का शहरी भागात, ह्या तिन्ही गोष्टींचा संगम ज्यावेळेस होतो त्यावेळेस मेरिट लिस्ट फायनलाइज होते,
ठीक आहे, अशाच प्रकारे त्या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये मेरिट लिस्ट काढली जाते. तिन्ही गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी किती जागा आहेत, पर्सेंटेज किती आणि कॅटेगरी, त्यानुसार असलेल्या जागावर फायनल सिलेक्शन होत असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांचा फायदाही आहे आणि नुकसानही आहे. दोन्ही गोष्टी पॅरलली या ठिकाणी डिपेंड करत असतात किंवा मॅच होतात. या ठिकाणी थर्ड पॉइंट आहे, या ठिकाणी कोणते पर्सेंटेज असलेले विद्यार्थी ग्राह्य धरले जातात. आता तुम्ही म्हणाल कोणते पर्सेंटेज म्हणजे काय, लक्षात घ्या, काही काही विद्यार्थ्यांनी 10वीची एक्झाम ही वन टाइम दिलेली आहे. काही विद्यार्थी असे आहेत 10वीची एक्झाम ही मित्रांनो 2 टाइम दिलेले आहे. म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ते फेल झाले किंवा काही बॅकलॉग सब्जेक्ट असतात किंवा त्यांच्या काही पर्सनल कारणामुळे परीक्षेला जाऊ शकले नाही, तर त्याच्यामुळे सेकंड अटेम्प्ट मध्ये एक्झाम दिलेली असते. त्यावेळेस काय करतं, जीडीएसचा रूल आहे, ज्या वेळेस तुम्ही पूर्ण सब्जेक्ट मध्ये पास होताल आणि फायनल रिझल्ट पास म्हणून येईल त्यावेळेचाच रिझल्ट त्या ठिकाणी कन्सिडर केला जातो. सो या ठिकाणी तुम्हाला काय आहे मित्रांनो, 10वीचं जे पास आउट इयर आहे तुमचं, सपोज कन्सिडर करा 2014 आहे, 10 आहे किंवा 12 किंवा व्हॉट एव्हर जे काही तुमचं असेल ते, त्या वर्षीच मार्कशीट ज्यावेळेस फॉर्म भरतात त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं असतं. तेच मार्क तुम्हाला त्या ठिकाणी फिल करणं गरजेचं असतं आणि पुढे चालून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तेच मार्कशीट तुम्हाला प्रॉपरली घेऊन जावं लागतं. जर ही प्रोसेस तुम्ही मिस केली, म्हणजे जर 2 अटेम्प्ट मध्ये तुम्ही एक्झाम दिली असेल, तर ज्यावेळेस फायनल पास आउट होऊन येतात त्यावेळेस त्या ठिकाणी पूर्ण प्रोसेस किंवा माहिती त्या ठिकाणी अपडेट करावी लागत असते. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा सुद्धा या ठिकाणी पॉइंट करा, नोट डाऊन करून घ्या आणि गोष्टीचा विचार करून पुढे चालून प्रोसेस करून घ्या. ठीक आहे, चौथा पॉइंट आहे, विद्यार्थ्यांनी आता पुढे काय करायचं. लक्षात घ्या, याच्यावर सुद्धा सोल्युशन आहे. अजिबात कोणीही घाबरायचं नाही किंवा निगेटिव्ह व्हायचं नाही. ज्यांचे पर्सेंटेज चांगले आहेत, 80+ जे आहेत विद्यार्थी, त्यांचं सिलेक्शन स्कोप या ठिकाणी भरपूर चांगला आहे, इन्क्लुडिंग ऑल कॅटेगरीज. ठीक आहे, परंतु तुम्हाला मी ज्या प्रकारे सांगन गोष्टी त्याप्रमाणे जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला यशापासून कोणीच दूर खेचू शकत नाही. हे कशामुळे म्हणत आहे, कारण 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. जर पोस्ट ऑफिसच्या विद्यार्थ्यांना गायडन्स करणे, त्या ठिकाणी विविध नोटिफिकेशन, वेगवेगळे अपडेट्स, रिअल अपडेट्स आणि डिव्हिजनल हेड ऑफिस आपले काही विद्यार्थी कार्यरत आहेत तिथं, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्याकडे रिअल इन्फॉर्म आणि सगळे अनालिसिस करून येत असतात, म्हणून तुमच्यापर्यंत रिअल अपडेट देण्याचं काम करत असतो. दुसरी गोष्ट आता की घाबरायचं नाहीये. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं, या ठिकाणी 3च गोष्टी करायच्या. 1-2 तारखेला फॉर्म भरायला सुरू होणार आहे, लगेच फॉर्म भरून घ्यायचा आहे 2 ते 3 तारखेमध्ये. 21 तारीख लास्ट आहे त्याची, नेक्स्ट मंथ मध्ये. त्याच्यामुळे फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. फॉर्म मध्ये तुमचं डेट ऑफ बर्थ, नाव, गाव, शाळा, दाखला, पर्सेंटेज, मार्क्स इत्यादी माहिती, मेल आयडी, ऍक्टिव्ह मोबाईल नंबर अगदी व्यवस्थितरित्या भरायचं आहे, जेणेकरून तुमचा फॉर्म पुढे जाईल, फॉर्म पुढे प्रोसीड होईल. जर त्याच्यामध्ये काही मोठी चूक झाली तर फॉर्म तुमचा डायरेक्ट होल्ड होईल किंवा रिजेक्ट होईल. मग पर्सेंटेज तुम्हाला भले किती असू द्या, त्या ठिकाणी त्याचा उपयोग नाही. रिजेक्ट झालं किंवा होल्ड झालं तर तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव कदाचित येणार नाही. त्याच्यामुळे फॉर्म पहिली गोष्ट तर व्यवस्थित भरा. दुसरी गोष्ट, आतापासूनच डॉक्युमेंट लिस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जे लागणार आहे त्याची लिस्ट रेडी करून ठेवा. सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल तुमच्या एका फाईलला लावून ठेवा. फॉर्म भरला आणि डॉक्युमेंट रेडी करून ठेवलं की तुमचं काम या ठिकाणी संपलं मित्रांनो, कारण की डायरेक्ट तुमचा रिझल्ट येणार आहे. त्याच्यामुळे ना याच्यामध्ये कुठला अभ्यास करायचा आहे ना कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, तर फक्त 2च गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत. कारण ह्या 2 पैकी एक गोष्ट जर मिसमॅच झाली तर तुमचं सिलेक्शन कॅन्सल होऊ शकतं. जर डॉक्युमेंट रेडी नसतील किंवा मिसमॅच झाले, सिलेक्शन बाद होईल. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आता काही नवीन अपडेट आला असेल तर तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेलच मी. त्यासाठी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल ना राजांनो, खरंच सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या खूप साऱ्या कन्फ्युजन, तुम्हाला जे काही डाऊट प्रश्न असतील आणि योग्य मार्गदर्शन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि तुम्हाला इथून पुढे कुठल्या विषयावर किंवा काही डाऊट्स, कन्सेप्ट असतील तर मला फक्त कमेंट करा. त्या स्पेसिफिक सब्जेक्टवर मी नक्कीच फुल अनालिसिस करून संपूर्ण व्हिडिओ बनवेल, ज्याच्यातून तुमचं सगळे डाऊट्स, प्रश्न क्लिअर होतील. ठीक आहे, सो कमेंट करत राहा. तुमचे आणखी काही प्रश्न, डाऊट असतील. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.